रामकृष्ण हरी. असा एक कोणता तरी विधी असावा की जो काही सर्व आपले दुःख जे आहेत ते क्षणात हलके करून देईल. पण तो विधी समजण्याआधी आपल्याला त्याच्यात दुःख म्हणजे काय, त्याचा उगम काय असतो, आपल्या मनाचा, आपल्या बुद्धीचा, आपल्या अहंकाराचा, आपल्या चित्ताचा त्याच्याशी काय संबंध आणि कसा, आणि तो पर्याय ज्याच्यातून कुठलंही दुःख झाल्यावर आपण व्यक्त तर होऊ पण आतून स्थिर राहू, असा तो पर्याय कोणता, किंवा दिशा, उपवास, खडे, माळा यांचा आपल्या दुःखांशी संबंध कसा आहे, किंवा या सर्व गोष्टींचा अर्थ समजल्याशिवाय तो फायनल विधी जाणून काही फायदा होणार नाही किंवा उपयोग होणार नाही आणि तो विधी अपूर्ण पडेल, पूर्ण नाही होणार. राहिलं महत्वाचं की त्याच्यात ज्या जाणीवा असतात त्या जाणीवांबद्दल आपल्याला जाणावं लागेल, ज्या बाहेरून उत्पन्न होतात आणि दुःख आपल्या आयुष्यामध्ये आतून आणतात. ते समजून घेण्यासाठी अगोदर आपल्याला भगवद्गीतेतला अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 14 आणि 15 समजून घ्यावा लागेल आणि मग तो विधी शोधावा लागेल की ज्याच्याने आपले दुःख हे कायमस्वरूपी हलकं होऊन जाईल. तर पहिला श्लोक आहे 14वा. हे कौंतेया, तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुखदुःखे आहेत ती हिवाळा आणि उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे आहेत. हे भरतवंशजा, ती सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात. बघा, दुःखांचं उगम सांगितलंय आणि मनुष्याने ती क्षुब्ध न होता सहन करण्यास शिकलं पाहिजे. हे पुरुष श्रेष्ठ अर्जुना, जो पुरुष सुख आणि दुःख यांनी विचलित होत नाही आणि दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर असतो तो मोक्ष प्राप्तीसाठी निश्चितपणे योग्य आहे. आता स्थिर असतो, निश्चितपणे मोक्ष प्राप्तीसाठी योग्य आहे, जाणीवा, हे सगळं थोडंसं खोलात जावं लागेल. तर पहिली गोष्ट, दुःखांचे आपण दोन भाग करू शकतो. एक उपाय असणारी दुःखे आणि दुसरे उपाय नसणारी दुःखे. या दोघांमध्ये कसं आहे की या दोघांवर जो उपाय आहे त्याच्यापूर्वी त्याचा उगम, त्याचा संबंध, त्याचे कारण, मन, बुद्धी हे सगळं आपल्याला पाहावं लागेल. त्याच्याशिवाय या दोघांमध्ये जो फरक आहे तो फरक आणि त्याच्यावरचा पर्याय हा परमानंट आपल्याला सापडणार नाही. तर पहिलं, अज्ञानीला सुख किंवा दुःख का? सुखाच्या बाबतीत जास्त कोणी बोलत नाही, पण दुःख का? तर पहिला गोष्ट, दुःख हे प्लेजर, सापेक्षता आणि सेन्सेशनल परसेप्शनवर अवलंबून आहे. म्हणजे काय? एक, इंद्रिय आणि विषय यांचा संयोग. आता इंद्रिय, विषय हे शब्द थोडे मोठे वाटतात म्हणून इंद्रियामध्ये दोन भाग करू आपण, आतले आणि बाहेरचे. बाहेरचे काय? जीभ आहे, डोळा आहे, कान आहे, त्वचा आहे, नाक आहे, हे बाहेरची इंद्रिय झालं. आतले काय? तुमचं मन आहे, तुमची बुद्धी आहे, तुमचं अस्तित्वाचा किंवा मिथ्या खोटा अहंकार आहे, तुमचं चिंतन, चित्त आहे, हे आतले इंद्रिय झाले. म्हणजे हे सेन्सेस आणि हे आतले इंद्रिय हे एक बाजू झाली, वन साइड. प्लस दुसरी साइड त्याला जॉईन होणार ते म्हणजे विषय, सब्जेक्ट्स. या विषयांमध्ये तुमचा धर्म, जातपात, द्वेष, खाणं पिणं, राहणं, व्यवसाय, ऑफिस, धंदा, अपत्य, या सगळे विषय की ज्या गोष्टींचा तुमचा रेग्युलरली बाहेर जगताना संबंध येतो, या दोघांचा झालेला संयोग हे तुमचं दुःखाचं उगमस्थान आहे. दुसरं, हे संयोग झाल्यानंतर जे तयार होतंय ते तात्पुरते असतात हे मान्य नसणं. काय होतंय की एखाद्याला जर एखादं दुःख असेल, एखाद्याच्या मुलीचा डिवोर्स होतोय, एखाद्याचा मुलगा अभ्यास करत नाहीये, एखाद्याकडे पैसेच नाहीये, एखाद्याचं लग्नच होत नाहीये, एखाद्याला केलेला अभ्यास कळत नाहीये, एखाद्याचं करिअर होत नाहीये, एखाद्याला शारीरिक काहीतरी कॅन्सर सारखी, TB सारखी मोठी आजार त्याला जाणवतोय, एखादा हातपाय कायमस्वरूपी तोडावा लागला. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण परमनंट समजून घेतो की आता हे लाईफ टाईम आपल्यासोबत आहे, हे असोच्या असोच राहणार आहे, हे दुःख आता कमीच होऊ शकत नाही. ते दुःख कमी होतच, पण ते तात्पुरतं आहे हे आपल्याला मान्य नसणं हे सुद्धा दुःखाचं मोठं कारण आहे.
दुसरं ते कालांतराने विनाश पावतात हेही न कळणं. म्हणजे आज त्याची जी इंटेन्सिटी आहे ती इंटेन्सिटी कालांतराने हळूहळू 100% कमी होणार हे आपल्याला कळत नाही. मग त्याच्यात तुम्ही आनंद जर पकडला, तुम्हाला आज मुलगा झाला, तुम्हाला अति आनंद झालाय, अरे रे रे 15 वर्ष प्रयत्न केले, मुलबाळ होत नव्हतं, झालं, तुमच्या समाजाच्या त्या पहिल्या नॉर्म्सनुसार मुलगा झाला तर छान म्हणून मुलगाही झाला आणि आता तो आनंद गगनात मावेनासा झाला. पण हा तात्पुरताच आहे, हा कालांतराने कमी होणार. 5व्या दिवशी तुम्हाला तेवढी इंटेन्सिटी राहणार नाही, 10 दिवसांनी तेवढी इंटेन्सिटी राहणार नाही, 1 महिन्यानंतर नाही आणि 2-5 वर्षानंतर तर त्या दिवशी. आज तुम्हाला मुलगा झालेल्या दिवशी जो आनंद होता तो आज आहे का? नाही. म्हणजे कालांतराने तो आनंद सुद्धा नाश पावला. तसं कालांतराने अगदी तुमचा एक पाय तुटून गेला, आयुष्यभर आता तुम्ही बिना पायाचे आहात, हे जरी दुःख आज एवढं तीव्र असलं तरी कालांतराने ते दुःख सुद्धा कमी होतं, जरी तुमचा पाय तिथं नसेल तरी. म्हणजे कालांतराने हे दुःख कमी होतात हे आपल्याला न कळणं. आणि चौथं आहे सहन करता न येणं. काय झालंय की माणसाची जी सहनशक्ती आहे ती पूर्वीप्रमाणे राहिली नाही. आपल्याला सगळं इन्स्टंट, सहज, सोपं आणि कायमस्वरूपी आनंदाचं पाहिजे असतं. आणि त्याच्यात जर का दुःख आलं तर त्याचा कधी अनुभवच न घेतल्यामुळे, तशा गोष्टींचं कधी दुःख सहनच करावं न लागल्यामुळे, झाडाला कायम आयतं पाणी मिळत गेल्यामुळे, पाण्याच्या शोधार्थ त्याची मुळे न भक्कम झाल्यामुळे दुःख सहनच करता येत नाही. आणि ते सहन न करता आल्यामुळे सध्या डिप्रेशन, तणाव, सुसाइडल टेंडन्सीज ह्या ज्या वाढल्या, याचं बेसिक कारण या 4 मुद्द्यांमध्ये लपलेले आहेत. म्हणजे काय की याच्यात दुःख सहन करता नाही येणं. म्हणून कृष्ण अर्जुनाला काय सांगतायत 14 मध्ये की अर्जुना, तुला हे मरण्याचं, हे मारण्याचं जे दुःख आहे ते सहन करावं लागेल. तुला जे वाटतंय की हे माझे आप्तस्वकीय आहेत, हे माझे नातू आहेत, हे माझे मुलं आहेत, हे माझे भाऊ आहेत, यांना मारण्याचं किंवा तू स्वतः मरण्याचं दुःख तुला सहन करावं लागेल. तुला तेवढंच नाही, तुझ्या आतमध्ये जी गडबड आहे, जी भीती आहे, जी शोक संवेदनता आहे, ती सुद्धा तुला सहन करावी लागेल. म्हणजे तुझी सहनशीलता त्याच्याने वाढेल, तुझा पेन थ्रेशोल्ड वाढेल, जो तुझं ते दुःख अजून झेलायला, सहन करायला तुला मदत करेल. हे तुला सहन करावं लागेल. म्हणजे काय तर तुझी सहनशीलता आणि तुझा वाढलेला पेन थ्रेशोल्ड, तुझं दुखणं सहन करण्याची ताकद वाढेल ते सहन केल्याने, तुझी सहनशीलता वाढेल ते सहन केल्याने. आणि या दोघांमुळे ते जे दुःख आहे त्याची तीव्रता, त्याचा भार जो आहे तो तुला हलका हलका होत जाईल. म्हणजे काय की जो काही बदल घडवायचा आहे तो कुठे घडवायचा आहे? आतमध्ये. तुझ्या त्या आत्म्याला त्या जाणीवा आहेत, त्या जाणीवेला हे सगळं कळतंय. त्या ज्या जाणीवा आहेत त्रासाच्या, दुःखाच्या, भीतीच्या, रागाच्या, या सर्व जाणीवा ज्या आहेत, इच्छेच्या वगैरे, या सगळ्या आतमध्ये आहेत. त्या जाणीवा ज्या आहेत त्या आतमध्ये असल्यामुळे तुझं जीवन, तुझे या सर्व जाणीवा, हे तुझं सगळं दुःख हे कुठं आहे? ते आतमध्ये आहे, बाहेर नाही. बाहेरचे जे ते फक्त ट्रिगर आहेत. म्हणजे दुःखाचं अजून बेसिक कारण काय शोधणार तर त्या जाणीवा ज्या आत्म्याच्या आतून तुला दिसत आहेत, ज्या आत्मा तुला दाखवतोय, त्या जाणीवा ज्या आहेत त्या तुझ्या दुःखाच्या भाग म्हणून मोजल्या जातील. त्या जाणीवांवर तू काम कर, तुला दुःख हलकं होऊन जाईल. दुसरा मुद्दा येतो की बाहेरचे इंद्रिय आणि आतले इंद्रिय या दोघांशी होणारा विषयाचा, विषयामध्ये काय येईल? मग विषयामध्ये काहीही येऊ शकतं. अगदी तुमचा वेळ, धर्म, जातपात, तुमचं ऑफिस, घर, तुमचं काम, नातं, समाज, पुस्तकं, ज्ञान, सगळं येणार. या सगळ्यांचा जो काही तुमचा संयोग होतो तिथून. म्हणजे बाहेरून विषय जर बदलला आणि तू जर आतमधून हलला तर ते दुःखाचं कारण आहे.
बाहेरचा विषय बदलला का आपण आतमध्ये बदलतो. ज्ञानोबराय, तुकोबराय, एकनाथ महाराज किंवा येशू ख्रिस्त हे बाहेरच्या विषयाने आतमध्ये हल्ले नाही. ज्ञानोबरायांना छळलं गेलं, हाकललं गेलं, त्रास दिला गेला. तुकोबरायांना छळलं गेलं, एकनाथांच्या अंगावर थुंकलं गेलं, येशूंना तर खिळे ठोकले गेले. पण या बाहेरच्या होणाऱ्या बदलाने त्यांच्या आतमध्ये त्यांना काही फरक पडला नाही. म्हणजे काय, पाप पुण्य जे शास्त्र तू अर्जुन मला सांगतोयस, जे पाप पुण्य मला तू सांगतोयस, हे सगळं तू बाहेरून सांगतोयस. बाहेरच्या गोष्टीशी काही मतलब नाही, ते सगळं तुझ्या आतमध्ये आहे. म्हणजे एकासाठी जे पाप असतं ते दुसऱ्यासाठी पुण्य ठरू शकतं आणि एकासाठी जे पुण्य आहे ते तुझ्यासाठी पाप ठरू शकतं. म्हणून तुला एकच सांगतो, सहन कर. जर तुला आतमधून ते सांभाळता येत नसेल आणि बाहेरच्या इन्फ्लुएन्सने, बाहेरच्या ट्रिगरने तुला आतमध्ये त्रास होत असेल तर सहन कर. इथे त्या दोन पर्यायांचा उत्तर आला की उपाय असणारी दुःखे, ज्यांच्यावर उपाय आहे त्यांच्यावर उपाय करून तुम्ही ते दुःख तर मिटवणारच आहात. पण शेवटी तो सुद्धा बाहेरून आतमध्ये झालेलाच ट्रिगर धरला जाईल. आणि ज्यांच्यावर उपाय नाहीयेत असं तुम्हाला वाटतंय, एखादा परमनंट फिजिकल लॉस झालेला आहे, एखादी व्यक्ती आयुष्यातून कायमशी निघून गेलेली आहे, हा जो परमनंट लॉस आहे, उपाय नाहीये या गोष्टीवर असं तुम्हाला वाटतंय, तर त्या गोष्टीला उपाय काय, सहन कर. तोपर्यंत जोपर्यंत ती वेळ निघून जात नाही. कारण वेळेनुसार ते नाश पावणार आहेत, ते तात्पुरते आहेत. हे जोपर्यंत तुला कळत नाही तोपर्यंत, किंवा तुला नाही कळलं तरी वेळ ते दुःख हळूहळू कमी करून टाकेल. म्हणून तुला सहन करावं लागेल. तुला इथून जाता येणार, बाकी मग तू सगळं अज्ञानात बसशील. तुला इथून जाता येणार नाही, पळता येणार नाही. तुझं पळणं सुद्धा खोटं आहे, तुझं ज्ञान सुद्धा खोटं आहे, तुझं पापपुण्य सुद्धा खोटं आहे. तुझं हे इंद्रिय विषयांचा संयोग हा काही होणार नाही का, हा कायम होणार आहे. तू इथून पळून गेला म्हणून तू तुझं मन, बुद्धी, अहंकार हे इथं टाकून पळणार आहेस का, नाही, हेही तू सोबत नेणार आहेस. म्हणजे यांचा विषय पुन्हा दुसऱ्या कोणाशी तरी संयोग होणारच आहे. तू इथून पळून गेला म्हणून तुझे इंद्रिय टाकून जाणार आहेस का, तू इंद्रिय सोबत नेणार आहेस. विषय बदलतील, इंद्रियांचा भाग बदलेल. आज कानाचा विषय आलाय, उद्या जिभेचा येईल. आज जिभेचा विषय आलाय, उद्या मनाचा येईल. आज मनाचा विषय आलाय, उद्या अहंकाराचा विषय येईल. विषय बदलत राहतील, इंद्रिय बदलत राहतील, संयोग होत राहील, दुःख येत राहतील, दुःख वेळेनुसार जात राहतील. पावसाळा, उन्हाळा, हिवाळा येत राहतील, पावसाळा, उन्हाळा, हिवाळा जात राहतील. म्हणून अर्जुना, तू सहन कर. त्या जाणीवांपासून येणारं दुःख आहे, त्या जाणीवांवर काम कर. आणि नाही तिथं काम करता येत असेल तर सहन कर. याच्यातच आपल्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर येत आहे. उद्या बाहेरच्या विषयाशी तुझा संयोग आला, तू तुझं सगळं काही ते बदलत राहशील, वेळ बदलत राहील, संयोग बदलत राहील, दुःख बदलत राहतील. पण तोपर्यंतच जोपर्यंत तू आतून स्थिर नाही. आणि नाही तू सहन करत असशील तरी सुद्धा प्रकृतीच्या नियमानुसार परिवर्तन होतच राहील. तुझ्या इंद्रियांमध्ये परिवर्तन होईल, तुझ्या विषयांमध्ये परिवर्तन होईल. वेळ ते परिवर्तन घडून आणेल, कारण वेळेतही परिवर्तन होईल. प्रकृतीचा नियम आहे परिवर्तन. परिवर्तनानुसार फिजिकली, केमिकली, बायोलॉजिकली प्रत्येक अणु रेणू मध्ये परिवर्तन होईल. म्हणजे आज जे युद्ध इथं आहे, हे युद्धही पुन्हा राहणार नाही, याच्यातही परिवर्तन होईल. तू जो आज भीती घेऊन बसलाय, ती भीतीही जाणार आहे, त्याच्यातही परिवर्तन होईल. तू ज्या नातेवाईकांबद्दल विचार करतोयस ते सुद्धा जाणार आहेत, कारण त्यांच्याही शरीरात परिवर्तन होईल. तू किंवा मी जे काही सर्व तुला मला दिसतंय हे सर्व नाश पावणार आहे, कारण ते प्रकृतीच्या नियमानुसार परिवर्तित होतच आहे. हे सगळं परिवर्तन जे आहे ते तू थांबवू शकत नाही. मन बदलणार, विषय बदलणार, अहंकार बदलणार, इंद्रिय बदलणार, सगळा संयोग बदलणार.
ही वेळ ही सुद्धा बदलणार. सुख असो की दुःख, हिवाळा पावसाळा उन्हाळा जसे पुन्हा पुन्हा येणार जाणार, तसे परिवर्तनामुळे हे सगळं पुन्हा पुन्हा येणार आणि पुन्हा पुन्हा जाणार. तू फक्त त्या नियमांना एन्जॉय कर, त्या नियमांशी चाल. सुख आलंय एन्जॉय कर, दुःख आलं तेही एन्जॉय कर. आजारी पडलास घे तो अनुभव, कसं डोकं दुखतंय, कसं अंग दुखतंय, एन्जॉय इट. या दोघांमध्ये, या सुखात या दुःखात जो शांत, जो स्थिर, तोच फ्री आणि तोच मुक्त, तोच मोक्ष अवस्था प्राप्त करण्यासाठी योग्य. त्यामुळे तू फ्री राहा, तू मोकळा राहा. मेला काय, मारलं काय, हरला काय, जिंकला काय, तू फ्रीच राहा. आणि या प्रकृतीच्या या परिवर्तनाच्या नियमानुसार समोर जे काही घडतंय, आनंदाचं घडतंय, दुःखाचं घडतंय, जेही काही घडतंय त्याला सामोरं जा आणि एन्जॉय कर. अर्जुना, तू लढ, आनंदी बन, बाण सोड. जर तुला दुःख होत असेल स्वीकार कर, सहन कर. आनंद हाच जगण्याचा खरा पर्याय, जो आत्म्याचा मूळ स्वभाव आहे. आणि म्हणून सांगतो, प्रत्येक वेळी दुःखाचं कारण परिणाम बदलत राहील, तू बदलू नको. आणि हाच मोठा विषय आहे. आपल्या मानवनिर्मित धर्मांमध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, ख्रिश्चन या सगळ्यांमध्ये जे काही मतभेद चालले, जे वाद चालले, जे समुदायाच्या विरुद्ध जो वाद आहे, या सगळ्यांचं कारण काय आहे? या सगळ्यांचं कारण आहे की हे प्रकृतीच्या नियमानुसार धरून चालत नाहीयेत. जे मतभेद आहेत ते एकाला लागू आहेत, दुसऱ्याला लागू नाहीत. जे नियम आहेत ते एकाला लागू आहेत, दुसऱ्याला लागू नाहीत. परिवर्तन हाच खरा नियम आहे. खरा धर्म मनुष्याचा तोच आहे जो प्रकृतीच्या नियमावर सत्य ठरेल, जो बदलणार नाही, जो वेळेनुसार स्थिर राहील. आणि तो एकच धर्म आहे, तो म्हणजे सेवा धर्म. आपण हिंदू आहोत का, हा माझा जुना एपिसोड आहे, तो एकदा बघा, त्याच्यात तुम्हाला अजून डिटेल माहिती मिळेल. म्हणून सांगतो, जो स्थिर आहे तो मंदिरात गेला काय, नाही गेला काय, तो मस्जिदमध्ये गेला काय, नाही गेला काय, त्याने उपवास केला काय, नाही केला काय, त्याने रोजा केला काय, नाही केला काय, त्याने अंगावर चापकाचे फटके केले काय, नाही केले काय, अमुक नवस मानला काय, नाही मानला काय, हे खडे, त्या माळा, हे गंडे, हे घालून त्रास कमी होईल, ते करून दुःख कमी होईल, खोटं. हे सगळे नियम काय आहेत? हे एकाला लागू आहेत, हे दुसऱ्याला लागू नाहीत. म्हणून ते नियम प्रकृतीचे नियम नाहीत. आणि जे प्रकृतीचे नियम नाहीत ते सर्वांना लागू कसे होतील? जे सर्वांना लागू होतील तेच प्रकृतीचे नियम. आणि या सर्व गोष्टींमध्ये जो स्थिर राहील तोच या सर्व दुःखांपासून दूर राहील, याच्यातून फ्री राहील. आणि तो विधी हाच आहे की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत या, तुम्ही स्थिर राहा, तुम्ही रिॲक्ट होऊ नका, तुम्ही रिस्पॉन्स द्या, तुम्ही व्यक्त व्हा आणि स्थिर राहा. तुम्ही व्यक्त होण्याच्या नादामध्ये त्या दुःखाला चिपकू नका. जितके आसक्ती ठेवणार, जितके चिपकणार, तितकं ते वाढेल. जितकं सोडणार, जितकं सहन करणार, तितकं वेळेनुसार ते कमी होईल. आणि हेच महत्वाचं बोम आहे. मग तुम्ही आतून फ्री असले तर तुम्ही मंदिरमध्ये, चर्चमध्ये, मस्जिदमध्ये गेले काय, नाही गेले काय, काही फरक नाही. तो आनंद तुमच्या आतच आहे, तुमच्या आतच मंदिर आहे, तुमच्या आतच मस्जिद आहे. म्हणून आजचा एपिसोड जो आहे तो दुःखाशी निगडीत आहे. आपल्या आतून ते कसं आहे त्या जाणीवांशी निगडीत आहे. समजून घ्या, तुमचे दुःख हलके होतील. अपेक्षा करतो मला जे सांगायचंय ती मानसिकता, ती सायकोलॉजी भगवद्गीतेतली तुम्हाला योग्य पद्धतीने पोहोचते. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर ते लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा. रामकृष्ण हरी.